सायली आणि अर्जुन फ्लाईटमध्ये बसतात. अर्जुन सायलीला फुकेट थायलंडला घेऊन जात होता. प्लेनमध्ये बसण्याची सायलीची पहिलीच वेळ असते, म्हणून ती घाबरते. अर्जुन तिचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो, माझ्याकडे बघ, आणि तिच्याशी बोलायला लागतो. सायली, तुला आवडलं का सरप्राईज? सायली घाबरतच हो म्हणते. काल माझ्यावर रागावली होतीस? हो, काल मला तुमचा खूप राग आला होता. मला वाटलं तुम्ही मला विश कराल, पण तुम्ही विश केलं नाही. पण आज माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात आणि तुमच्यावरचा राग पण गेला. विश यू अ व्हेरी ॲनिव्हर्सरी माय डिअर नवरोबा. हॅपी ॲनिव्हर्सरी माय ब्युटिफुल बायको. अहो, मला आता भीती नाही वाटत आहे प्लेनची. अगं, आता आपण खूप वर आलो ना, त्यामुळे. बाहेर बघ. अर्जुन, किती सुंदर दिसतं हे सगळं. हो ना, पण त्यापेक्षा तू सुंदर आहेस. सायली लाजून बाहेर बघते. सायली, तू काल पूनमला खूप त्रास दिलास ना? हो, ते म्हणजे मला तुमचा राग आला होता. तुम्ही विशही नाही केलं म्हणून, आणि तिचं एक एक चालू होतं, मेहंदी काढ, फेशियल कर. पण पूनम मला ओरडली. मग मी शांततेत तयारी करायला लागली. म्हणून तर मी तुझं नाव बच्चा ठेवलं आहे. तू आहेस माझी क्यूट बच्चा. लहान मुलांसारखी वागतेस तर कधी खूप हट्टीपणा करते. मला वाटलं तू विचार करशील की अर्जुन ॲनिव्हर्सरीसाठी काहीतरी प्लॅन करत असतील, पण तू विचार नाही केलास, म्हणून तू लहानच आहेस सायली, माझी लाडाची बायको. आणि तिच्या नाकावर त्याचे नाक घासतो. जा, तुम्ही बोलू नका माझ्यासोबत. सायली खोटं खोटं रागवण्याचं नाटक करत बोलते. अर्जुन तिच्याकडे बघून हसतो. गप्पा मारता मारता दोघेही एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून जातात. 7 ते 8 तासाचा प्रवास करून ते फुकेट थायलंडला पोहोचतात. अर्जुननी मस्त हॉटेल बुक केलं होतं. तिथलं नेचर बघून सायलीला खूप आनंद होतो. थोड्या वेळाने दोघंही फ्रेश होतात आणि घरी फोन करतात. पोहोचले आणि ब्रेकफास्ट करायला खाली जातात. ब्रेकफास्ट करून रूममध्ये येतात. दुपारी फिरायला जायचं असतं, म्हणून थोडा वेळ आराम करतात. अर्जुनने कोणत्या दिवशी कुठे फिरायला जायचं सगळं आधीच ठरवलेलं असतं. सायली मस्त तयार होते आणि अर्जुन तिलाच पाहत असतो. तिने आज हॉट पॅन्ट आणि हाफ स्लीव्ह टॉप घातला होता. गळ्यात तिचं छोटं मंगळसूत्र, केस मोकळे सोडलेले. तिचं लक्ष अर्जुनकडे जातं तर ती लाजून खाली बघते. अर्जुन मागून जाऊन तिला मिठी मारतो आणि त्याचं आवरतो. अर्जुन पण तिचा टॉपला मॅचिंग टी शर्ट घालतो आणि दोघेही हातात हात घेत बाहेर जातात. आधी बिग बुद्ध फुकेटला जातात. तिथे मस्त फिरतात. सायली तर भान हरपून सगळं आनंदात बघत असते. नंतर बंगला रोडला जाऊन बरीच शॉपिंग करतात आणि खातात पण. पूर्ण दिवस फिरून त्यांच्या रूमला येतात. फ्रेश होऊन हॉटेलच्या तिथे स्विमिंग पूल असतं. तिथे सायली पाण्यात पाय टाकून बसलेली असते. पण मनात विचार चालू असतात ते रात्रीचे, म्हणजे तिच्या आणि अर्जुनच्या पहिल्या रात्रीचे, आणि घाबरलेली पण असते. थोड्या वेळाने अर्जुन पण येतो आणि तो पण पाण्यात पाय टाकून दोघं गप्पा मारत बसतात. जशी रात्र होती सायली घाबरत होती. तिचं हृदय 100च्या स्पीडने पळत होतं. त्याच्या नात्याला पुढे नेण्यासाठी ती तयार होती, पण मनात वेगळीच चलबिचल होत होती. थोड्या वेळाने रूममध्ये येतात. अर्जुन तिच्या हातात एक बॅग देतो आणि निघून जातो. सायली बॅग ओपन करते. त्यात एक लेटर असतं. सायली ते ओपन करून वाचते. डिअर बायको, खूप विचार करून तुला लेटर लिहित आहे. आपलं लग्न आधी झालेलं, पण मी आधी तुला अजिबात प्रेम दिलं नाही. पण आता माझ्या प्रेमाने तुझं आयुष्य मला रंगवून टाकायचं आहे. तुझ्या मनात भीती आहे हे मला माहिती आहे. माझ्याकडून तुला कसलाच फोर्स नसेल. तुला अजून वेळ पाहिजे असेल तू नक्की घे, आणि तू मनापासून तयार असशील आपल्या नात्याचा स्वीकार करायला तर हे घालून ये. तुला बळजबरी नाही करत आहे. तुला घालायचं नसेल तर नको घालू. मी समजू शकतो. बायको, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. या अर्जुनच्या हृदयात फक्त आणि फक्त या सायलीसाठीच जागा आहे. तुझा लाडाचा अहो. लेटर वाचून सायली लाजते आणि बॅगमधून एक बॉक्स बाहेर काढते आणि ओपन करते. त्यात डीप नेक लॉंग ड्रेस असतो. खूप सुंदर असतो ड्रेस. सायली मनाने तर अर्जुनच्या जवळ झालेली असते, पण आज ती शरीराने पण त्याची होण्यासाठी तयार होते. त्यासाठी सायली तिचं आवरायला लागते. ड्रेस घालून, केसांना क्लिप लावून मोकळे सोडते. गळ्यात अर्जुनच्या नावाचे मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, लायनर, कपाळी छोटीशी टिकली, ओठांवर लिपस्टिक. अर्जुन तिची वाट बघत असतो आणि विचार करत असतो, सायली येईल की नाही. ती रूम खूप मस्त सजवलेली असते. अर्जुनने सायलीच्या ड्रेसला मॅचिंग शर्ट घातला होता आणि विचार करत मोबाईलमध्ये पाहत असतो. सायली रूममध्ये येते. सजवलेली रूम बघून सायलीच्या नाजूक ओठांवर हसू येतं. ती अर्जुनला आवाज देते. सायलीच्या आवाजाने अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि पाहतच राहतो, कारण त्याने गिफ्ट केलेला ड्रेस घालून ती आली होती.
तिला तसं बघून त्याला खूप आनंद होतो. दोघेही एकमेकांकडे भान हरपून पाहत असतात. अर्जुन तिच्या जवळ जातो आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि तिला म्हणतो, बायको तू खूप सुंदर दिसते आज. सायली लाजून त्याच्या मिठीत शिरते. अर्जुन तिला म्हणतो, सायली आपण डान्स करायचा का? सायली पण हो म्हणते आणि ते कपल डान्स करतात. अर्जुन तिचा चेहरा दोन्ही हातात पकडतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. नंतर दोन्ही डोळ्यांवर किस करतो आणि तिला उचलून फुलांनी सजवलेल्या बेडवर आणतो. सायली लाजून त्याला घट्ट मिठी मारते. अर्जुन तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या दोन्ही गालावर किस करतो. अर्जुनच्या स्पर्शाने सायलीच्या अंगावर शहारे येत असतात. अर्जुन तिला कपाळावर, डोळ्यांवर, गालांवर, मानेवर किस करत असतो. सायलीचे अंग ओठ कापत असते. तिच्या थरथरणाऱ्या ओठ बघून अर्जुन तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो आणि तिला किस करतो. आज सायली पण तयार असते म्हणून ती पण अर्जुनला किस करते. खूप वेळ किस करत असतात. त्यांचे श्वास जड होतात आणि ते बाजूला होतात. काही वेळाने कपड्यांचा अडसर दूर होतो. अर्जुन सायलीवर त्याच्या प्रेमाची मोहोर उमटवत असतो. आज सायलीला पण त्याचा होणारा स्पर्श हवाहवासा वाटत असतो. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले असतात. थोड्या वेळाने बाजूला होतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपून जातात. सकाळी अर्जुनला लवकरच जाग येते. सायली त्याला मिठी मारून झोपलेली असते. अर्जुन तिच्याकडे पाहत असतो. तोच सायलीला जाग येते. ते एकमेकांना गुड मॉर्निंग बोलतात. अर्जुन तिच्या गालावर किस करत म्हणतो, बच्चा झाली झोप? हो, एवढ्या दिवसानंतर एवढी रिलॅक्स झोपलेली मी. अर्जुन म्हणतो, मी पण. सायली तुझी मेहंदी दाखव. अगं किती रंगली आहे मेहंदी आणि काळी किती झाली आहे. हो मग तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना म्हणून रंगली आहे. बरं यात तुमचं नाव शोधून दाखवा बरं. आणि ती अर्जुनच्या समोर हात करते. अर्जुन मेहंदीमध्ये त्याचं नाव शोधत असतो. हे बघ इथे आहे, बरोबर ना? हो बरोबर ओळखलं तुम्ही. अर्जुन तिला जवळ घेऊन त्याचे गाल तिच्या गालावर घासतो. सायली ओरडते आणि म्हणते, अर्जुन सोडा ना प्लीज, तुमची दाढी टोचत आहे. पण अर्जुन ऐकत नाही आणि तिच्यासोबत मस्ती करतो. आज खऱ्या अर्थाने ते पती पत्नी झाले होते. दोघांच्या नात्यात खूप विश्वास, आपुलकी आणि प्रेम होतं. थोड्या वेळाने फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करायला जातात. ब्रेकफास्ट करून रूममध्ये येतात आणि बाहेर जाण्यासाठी तयार होतात. आज सायली शॉर्ट्स ड्रेस घालते आणि अर्जुन तिला मॅचिंग शर्ट घालतो आणि बनाना बीचला जातात. तिथे खूप मस्ती करतात. खूप आनंदाने एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात. सायलीच्या अंगाला चिटकलेल्या कपड्यांमध्ये ती अजूनच सुंदर दिसत असते. तिला तसं बघून अर्जुन तिच्या जवळ जातो आणि तिला घट्ट मिठी मारतो. थोड्या वेळाने ते हॉटेलला येतात. पाणी खेळल्यामुळे सायलीला खूप थंडी वाजत असते म्हणून ती फायरजवळ जाऊन बसते. सायलीला खूप थंडी वाजत असते. अर्जुन तिला जवळ घेतो. थंडी वाजत असल्यामुळे सायली पण अर्जुनला चिटकून बसते. अर्जुन तिला म्हणतो, सायली थोडी वाईन घेतेस का? म्हणजे तुझी थंडी पण कमी होईल. अहो पण मला वाईन चढली तर? अगं राणी मी आहे ना, मग का काळजी करतेस? अर्जुन वाईन घेऊन येतो आणि दोघं चिअर्स करून मस्त वाईन पितात. सायलीला जास्त झाल्यामुळे ती बडबड करत असते. अजून द्या ना, अर्जुनला त्रास देत होती. अर्जुन तिला काहीतरी कारण सांगून नंतर देतो म्हणतो. ती बडबड करत अर्जुनजवळ येते आणि त्याला म्हणते, अर्जुन तुम्ही खूप मस्त आणि कूल आहात. मला वाटायचं तुम्ही खूप खडूस आहात. सायली मी आणि खडूस? हो, आपलं लग्न झाल्यानंतर तुम्ही कसे वागायचे तेव्हा मी तुम्हाला खडूसच म्हणायचे. माझ्यावरती तर ओरडतच असायचे. पण आता किती छान वागतात माझ्यासोबत, माझे स्वीटू. सायली त्याच्या केसात हात फिरवत त्याला सांगत असते. अर्जुन तिला विचारतं, अजून सांग ना माझ्याबद्दल. सायली असून, हो सांगते ना. तुम्ही ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचे ना तेव्हा मस्त तयार होऊन जायचे ना, तेव्हा एकदम कडक माल दिसायचे. बच्चा कडक माल? आणि मी? तुम्ही एवढे भारी आहात ना. माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणतात जिजू एकदम कडक आहे. त्यांचं बोलणं ऐकून पण मला वाटतं खरंच माझा नवरा किती भारी आहे. पण कधी कधी मनात विचार येऊन जातो, तुम्ही एवढे मोठे वकील आणि मी अजून कॉलेज स्टुडंट. बच्चा तू असं स्वतःला कमी नको समजू. तू खूप समजूतदार आहेस. घरातली सगळ्यांची किती काळजी घेत असतेस आणि तू अजून शिकत आहेस. तू पण पुढे शिकून मोठी होऊ शकतेस, माझ्यापेक्षाही मोठी. आणि माझ्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तू आहेस. सायली म्हणून असा विचार करायचा नाही. त्याचं बोलणं ऐकून सायली त्याच्या गालावर किस करते आणि तुम्ही म्हटले पुढे शिकायचं आहे, ते मी शिकेल पण मी जॉब नाही करणार. म्हणजे केला असता पण आपल्या घरातलं सगळं आवरून आणि आजीकडे पण लक्ष द्यावं लागतं ना, म्हणून जॉब नाही करणार. अहो पण आपण इथे फिरायला आलो आहो ना, मग हे जॉबचं मध्येच कुठे आलं? सायलीचं बोलणं ऐकून अर्जुनला हसू येतं. अर्जुन तुम्हाला एक विचारू? विचार ना. मला ना लाज वाटत आहे विचारायची. अगं बोल.
सायली त्याच्या मांजवर दोघं हात टाकून त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला विचारते, अर्जुन तुम्हाला किती बाळ हवे आहे? अर्जुन तिचं नाक ओढून तिला म्हणतो, मला ना तुझ्यासारखी सुंदर निरागस परीसारखी गर्ल हवी आहे. अहो पण मला तर बॉय पाहिजे आहे. अगदी तुमच्यासारखा असेल, मस्त हँडसम. मी तर माझ्या बॉयचे नाव पण ठरवले आहे. काय नाव ठरवलं आहेस तू? ध्रुव अर्जुन देशमुख. मस्त ग सायली, खरंच खूप सुंदर नाव शोधलं आहेस तू. आपण आपल्या मुलाचं नाव हेच ठेवूया. अर्जुन मला ना तुमची मारामारी बघायची आहे. मी घेऊन जाईल तुला. सायली आनंदाने टाळ्या वाजवते. अर्जुन एक विचारू? हो विचार. तुला आज जे जे विचारायचे असेल ते विचार. तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करतात? मी सगळ्यात जास्त प्रेम या माझ्या क्यूट बच्च्यावर करतो. पण तुम्ही एवढं प्रेम का करता माझ्यावर? बच्चा तुझं मन खूप स्वच्छ आहे. त्यात फक्त अर्जुन आहे आणि तुला फक्त माझ्याकडून प्रेम पाहिजे आहे. बाकी दुसरं काही नाही. अर्जुन तिला जवळ घेत तिला सांगत असतो. सायलीची बडबड चालूच असते. सायली मला खूप भूक लागली आहे. चल जेवण करून घेऊ. दोघंही जेवण करायला उठतात आणि सायलीचा पाय सरकतो आणि ती पडत असते. अर्जुन तिला सावरायला जातो पण त्याचा पण तोल जातो आणि तो खाली पडतो आणि सायली त्याच्या अंगावर. सायली त्याच्या कपड्यावर किस करते. नंतर त्याच्या डोळ्यांवर, गालावर आणि ओठांवर किस करत असते. तिच्या अशा वागण्याने अर्जुनचं कंट्रोल सुटत होता. अर्जुनने सायलीला जवळ घेऊन तिला किस करू लागला आणि त्या रात्री पण तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. दोघेही झोपून गेले. थोड्या वेळाने सायलीला जाग येते आणि रात्रीचे क्षण आठवून ती लाजून फ्रेश होण्यासाठी जाते. फ्रेश होऊन येते. अर्जुन उठलेला असतो. सायलीला बघून अर्जुन तिला मिठी मारतो. सायली लाजून त्याच्या मिठीत शिरते. सायली आज मी खूप हॅपी आहे कारण तू माझा मनापासून स्वीकार केला आहेस. आय लव्ह यू अर्जुन. आय लव्ह यू टू माय क्यूट बायको. आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. किस करून थोड्या वेळाने बाजूला होतात. चल आपण जेवण करून घेऊ. खाली जाऊन मस्त जेवण करतात आणि आज पूर्ण दिवस रूममध्येच थांबतात. थोड्या वेळाने झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन कोरोन बीचला जातात. तिथे पण खूप एन्जॉय करतात. पूर्ण दिवस बीचवर स्कूबा डायव्हिंग, कायक राईड, बरेच वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतात. रात्री बीचला पार्टी असते. तिथेच रात्री डान्स करतात. खूप एन्जॉय करतात. आज खूप मस्ती केल्यामुळे सायलीला रूमवर आल्यावर चेंज न करताच झोपून जाते. अर्जुन तिला बघून हसतो आणि तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला नीट झोपवतो. तो पण फ्रेश होऊन झोपून जातो. दुसऱ्या दिवशी बऱ्याच ठिकाणी फिरले, खूप शॉपिंग केली आणि हॉटेलला आले आणि बॅग पॅक करून निघायची तयारी करू लागले. त्याची फ्लाईट असते. आता खऱ्या अर्थाने सायली आणि अर्जुनचा संसार चालू होणार असतो, म्हणजे त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात. सकाळी ते घरी पोहोचतात. खूप प्रवास झाल्यामुळे सायली झोपलेली असते. अर्जुन त्याचं आवरून ऑफिसला निघून जातं. थोड्या वेळानेच तिला जाग येते. फ्रेश होऊन ती खाली येते. घरात कोणीच नव्हतं, फक्त अभय असतो. तिला बघून अभय तिला म्हणतो, झाली झोप? हो दा, पण मला अजून फ्रेश वाटत नाहीये. वाटेल, तुझा खूप प्रवास झाला ना म्हणून तसं वाटत असेल तुला. दा, मी खायला काहीतरी बनवते. तो साधी आत येत म्हणतो, त्याची काही गरज नाहीये, मी पार्सल घेऊन आलोय. सायलीला खूप आनंद होतो. ते तिघेही जेवण करतात. जेवण करून पण तिला फ्रेश वाटत नसतं. ती आधीला म्हणते, आधी माझं खूप कंबर दुखत आहे, प्लीज मला गोळी दे ना. हो सायली देतो, पण तू माझ्या गोळीने बरी नाही होणार. तुला दुसऱ्या गोळीची खूप गरज आहे. ती म्हणते, कोणती गोळी? अर्जुनची गोळी. त्याचं बोलणं ऐकून ते तिघेही हसतात. आधी अर्जुनला व्हिडिओ कॉल करतो. कॉलवरती एकमेकांना बघून दोघांनाही बरं वाटतं. थोडा वेळ बोलून फोन ठेवतात. सायली गोळी घेऊन आराम करते. अर्जुन ऑफिसमधून लवकर घरी येतो. तो कार पार्क करत असतो. त्याला सायलीच्या ओरडण्याचा आवाज येतो. तिचा आवाज ऐकून तो पडतच घरात येतो. सायली चेअरवर उभी असते आणि ओरडत असते. आधीने एक कुत्र्याचं पिल्लू आणलेलं असतं. अर्जुन सायली जवळ जातो आणि तिचा हात पकडतो आणि तिला काही खाली उतर म्हणतो. अहो, त्या पिल्लाला आधी बाहेर काढा ना. आई पण सायलीच्या बाजूने बोलत असतात. खरंच त्या पिल्लाला बाहेर घेऊन जा. सगळे घरातले आई आणि सायलीला समजावत असतात, पण त्या काही ऐकत नाही. आधी म्हणतो, अगं सायली, त्याचं नाव शेरू आहे. तू त्याला हाक मारून बघ, तो तुला काहीच करणार नाही. अभय तिला म्हणतो, सायली, मी तुझी ओळख करून देतो. दादा, मला नाही करायची ओळख, तुम्ही त्याला बाहेर काढा. आधी शेरूला घेऊन बाहेर जातो. सायली चेअरवरून खाली उतरते.
सगळे मिळून ठरवतात आधी शिरूला सायलीपासून लांब ठेव, जोपर्यंत त्यांची चांगली गट्टी जमत नाही तोपर्यंत. घरात सगळं मस्त चाललेलं होतं. सायली अर्जुनचं प्रेम खूप बहरत चाललं होतं. सायली सेकंड इयर कंप्लीट करून थर्ड इयरला गेली होती. सगळे मिळून मिसळून घरातील कामं करायची. या वेळात ती कार पण शिकली होती. आधीसोबत भांडण तर दिवसातून खूप वेळा व्हायचं. शेरूला अजून पण घाबरायची. एका दिवशी सगळे टेन्शनमध्ये बसलेले असतात. त्यांना विचार करताना बघून सायली त्यांच्याजवळ येते आणि त्यांना विचारते काय झालं आहे. अर्जुन तिला सांगतो, अगं अभय आणि आदीला नवीन हॉस्पिटल ओपन करायचं आहे, पण त्यासाठी थोडे पैसे कमी पडत आहे. सायलीला अशा गोष्टी ते लोक सांगत नव्हते, पण आज अर्जुनने तिला सगळं सांगितले होते. अहो, तुम्ही मला सांगितलं नसतं तरी मला माहिती होतं. हॉस्पिटलसाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहत तिला विचारतात, काय आयडिया आहे. अहो, माझ्या पप्पांनी माझ्या नावावर काही पैसे ट्रान्सफर केले होते आपल्या लग्नाच्या आधी. ते मी खर्च केले नाही, ते तुम्ही वापरू शकता. अभय तिला म्हणतो, अगं ते तुझे पैसे आहे आणि तुझ्या पप्पांनी तुझ्या भविष्याचा विचार करून तुला दिले आहे. ते आम्ही कसे वापरू शकतो. या घराला मी पूर्णपणे आपलं मानलं आहे आणि तुमच्या बोलण्यावरून असं वाटत तुम्ही अजून पण मला तुमचं मानलं नाही. आदी आणि अभय तिला म्हणतात, अगं सायली असं का बोलते, आम्ही पण तुला आमचं मानतो. मला तुमचं समजतात ना. मग मी जे सांगितलं त्याबद्दल विचार करा. तुम्ही सगळे माझ्यावर एवढं प्रेम करतात. मी लहान असून मला समजून घेतात, मग माझं ऐकणार नाही का. अहो तुम्ही सांगा ना. अर्जुन तिचं बोलणं ऐकून मनात विचार करत असतो, माझी बायको लहान असली तरी खूप समजूतदार आहे. आणि अभय आणि आदीला म्हणतो, सायली जे म्हणते आहे ते बरोबर आहे. अर्जुन अभय आणि आदीला समजावतो. ते दोघेही थोडा वेळ विचार करून हो म्हणतात आणि तिला म्हणतात, आमच्या हॉस्पिटलमध्ये तू पण आमच्यासोबत पार्टनर असशील. ती पण हसून हो म्हणते. आदी, अभय आणि अर्जुन एकमेकांना मिठी मारतात. अर्जुन सायलीला फ्लाइंग किस देतो. दुसऱ्या दिवशी अभय घरात सगळ्यांना सांगतो, हॉस्पिटलसाठी मदत करणार आहे. सगळ्यांना ऐकून खूप आनंद होतो. घरात आनंदाचं वातावरण असतं म्हणून सगळे बाहेर जातात. सायली चालत असताना दुसरीकडे पाहत असते आणि अचानक कुणाला तरी धडकते. सॉरी माझं लक्ष नव्हतं आणि समोरच्या व्यक्तीकडे बघते. अरे तुम्ही माधवी ना. हो. आणि तू सायली ना. हो. आपली भेट अशी धडकूनच होते आणि दोघेही हसतात. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आमच्यासोबत जॉईन करा. सायली, अभय पण आला आहे का गं. हो. दा पण आले आहे. चला माझ्यासोबत, मी घेऊन जाते तुम्हाला त्याच्याजवळ. सायली, एक मिनिट, तू अभयला दा म्हटलीस का. हो. ते माझे जेठ आहे ना. म्हणजे तू मिसेस सायली अर्जुन देशमुख. सायलीचं बोलणं ऐकून माधवीला काहीच बोलत नाही. सायलीला माधवीसोबत बघून अभय आणि अर्जुन रागाने लाल झाले होते. सायली तिला घेऊन अभयजवळ येते आणि त्याला म्हणते, अभय दा हे बघ कोण आलाय. अभय सायलीला म्हणतो, माधवीला दुसरं काम असेल तिला जाऊ दे ना. माधवी अभयला म्हणते, नाही मला खरंच काही काम नाही आहे, मी तुमच्यासोबत जॉईन करू शकते. अर्जुन माधवीला म्हणतो, अगं पण आम्ही आमच्या फॅमिलीसोबत आलो आहोत, तू काय करशील आमच्यासोबत. अर्जुन बोलल्यामुळे माधवी निघून जाते. सायलीला खूप वाईट वाटत असतं पण ती शांत असते. माधवीमुळे अभय, अर्जुन आणि आदीचा मूड स्पॉईल झाला होता. ते घरी जायला निघतात. सायली तर विचार करून करून तिचे डोकं दुखत असते म्हणून ती शांत असते, जास्त काही बोलत नाही. अभय आणि आदी काही न बोलता बेडरूममध्ये जातात. अर्जुन पण सायलीला घेऊन बेडरूममध्ये जात असतो. तोच अभय जोराने ओरडत म्हणतो, सायली थांब. अभयच्या आवाजाने ती रडायला लागते. अभय तिला म्हणतो, रडू नको, शांत हो. अर्जुन पण तिला जवळ घेऊन शांत करतो आणि तिला सोफ्यावर बसायला सांगतो आणि तो पण बसतो. आदी अभयला समजावत असतो, अभय आपण उद्या बोलू या विषयावर, तिला जाऊ दे रूममध्ये. अरे पण मला बोलायचं आहे तिच्याशी, मी काही खाणार नाही आहे तिला. आदी बळजबरीने अभयला घेऊन रूममध्ये जातो. अर्जुन पण सायलीला घेऊन रूममध्ये येतो. सायली एवढी घाबरलेली असते की अर्जुनला सोडत नाही. अर्जुन तिला बेडवर झोपवतो आणि तिच्याजवळ बसतो. थोड्या वेळाने सायली झोपून जाते. अर्जुन तिला व्यवस्थित झोपून फ्रेश होतो आणि खाली येऊन अभय झोपला का ते चेक करतो. आधी त्याला म्हणतो, जस्ट झोपला आहे अभय. आणि ते दोघी पण गुड नाईट बोलून झोपून जातात. सकाळी सायली अजून झोपलेली असते. सकाळी सगळं सायली रेडी करायची, नाश्ता, चहा, सगळ्यांचे डबे. पण आज अजून ती उठलेली नसते म्हणून सगळे तिला आवाज देत असतात. अर्जुन त्याला म्हणतो, अभय तू काल तिला ओरडला ना, ती खूप घाबरली आहे तुला. अर्जुन, त्या माधवीला बघितलं ना की मला खूप राग येतो आणि काल त्या रागाची शिकार सायली झाली. सॉरी रे, मी तिला ओरडायला नको पाहिजे होतं. एवढं बोलून अर्जुन रूममध्ये निघून जातो.
सायली डोळे चोळत उठते आणि अर्जुनला विचारते, किती वाजले? 9 वाजले सायली. सायली ओरडत बेडवरून पटकन उठते आणि आवरायला जाते. फ्रेश होऊन येते आणि म्हणते, एवढा उशिरा झाला तरी तुम्ही मला का नाही उठवलं? आज खूप उशीर झाला आहे. आई तर चांगल्या रागवल्या असतील माझ्यावर. सायली, काळजी करू नकोस. आईने सगळं बनवलं आहे आणि ती ऑफिसला गेली आहे. तू चल खाली आणि नाश्ता करून घे. ते दोघे खाली येतात. सायली शांत असते, काहीच बोलत नाही. अभय तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो, सायली सॉरी, मी काल तुझ्यावर ओरडलो. त्याला कारण म्हणजे ती माधवी. ती समोर दिसली ना की मला काय होतं ते मला पण समजत नाही. सायली, मी आणि माधवी आमचं खूप प्रेम होतं. मी खूप मनापासून प्रेम करायचो तिच्यावर, पण तिच्यासोबत लग्न करणार होतो. त्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी ती आलीच नाही. तिने मला फसवलं. तिच्यामुळे मला खूप त्रास झाला आहे. मला नको नको ते व्यसन पण लागले. मी खूप सावरलं आहे मला स्वतःला आणि आता ती पुन्हा आली आहे कारण तिचं काहीतरी कारणामुळे तिचं लग्न मोडलं आहे आणि ती माझ्याकडे परत यायचा विचार करत आहे. आणि त्या दिवशी तू तिला समोर घेऊन आली आणि म्हणून मला खूप राग आला आणि मी तुझ्यावर ओरडलो. पण मला माफ कर. तुला काही माहिती नव्हतं आणि आम्ही तुला ओरडलो त्यासाठी सॉरी. दादा प्लीज, तुम्ही सॉरी नका म्हणू. मी समजू शकते. तिने समजून घेतल्यामुळे सगळ्यांना बरं वाटलं. दादा, मी जे सांगते त्याचा तुम्ही शांतपणे विचार करा. दादा, मान्य आहे तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण तुम्ही तिला विसरून तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात करावी. कधीपर्यंत एकटे राहणार आहात? मला वाटतं तुम्ही लग्न करावं, म्हणजे घरात अजून एक मेंबर ॲड होईल. आधी पण म्हणतो, हो मला पण मस्ती करायला एक वहिनी येईल. त्याचं बोलणं ऐकून सगळे हसत असतात. थोड्या वेळाने जेवण करून आपापल्या कामाला निघून जातात. अभयच्या जीवनात त्याची लाईफ पार्टनर बनून कोण येईल बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.